श्री पुंडलिक विजयते अध्याय 20. श्री गणेशाय नमः सरस्वती श्री गणेशाय सरस्वती नमः श्री गुरुहृदयाय नमः. ओम नमो जय अध्याय सर्व ज्ञान प्रतिपाद्य जय 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 अदो उपाय मध्य सर्वव्यापी तू सर्व सर्वव्यापी निखिल ब्रह्मांडात विश्वरूपे तू अनंत स्वरूपे स्वयं विद्ये तू निर्गुण निराकार तुझे निवदिले तुची निर्मिले वेदचार तू सगुण साकार सर्वव्यापी तू व्यापला चराचर तू पुंडलिक नामे साचार तुझ्या विश्वाचा करुणी व्यापार निर्वापार अससी तू प्रभू तुझी काय वर्णो ख्याती तू विश्वरूप विखाती तू स्वयं वेद आत्मरती ऐकला तू स्वयं ज्योती आपण तुझ्या विन तुझं कोण तुझं नटला सर्व होऊन विश्वरूपी तुझं पुण्य पावन भारत देशी गोरेगावी विदर्भ प्रदेशी अवतारला ऋषिकेशी भक्त काजास्तव तुझ्या अनंत लीला सगुण तुझं करते असता निर्गुण सगुण निर्गुण सोय आपण श्रीहरी तू पहा पुंडलिक अवतार अनंत लीलया करतील भक्त हृदय प्रमुदित करता झाला तव तू जव अवतार घेशी साजो समान सह येशी दैवी योजना राबविशी आपुले आपण तू देही विधेयक असशी म्हणून सामान्य तव देयाशी भक्त पहा तव सेवेशी येती दैव योजने करून तू सांभाळशी विश्वाला भक्त धावती तव सेवेला तव सेवे वाचून सदगतीला कोण कैसा पावेल तव सेवा घेऊन भक्ताकडून तू राखुशी त्याचे जीवन संकटित जाशी धावून श्री गुरुराया पहा जव गोरेगावी जन्मला मात्या पित्याशी फेडशी ऋणाला पिता खंडूजी मुक्त केला जन्म मृत्यूतून आई मंजुळेचे मन तू कधी न दुखले जाण भगवान राखी आईचे मन ऐसा परमात्मा तू आई मंजुळा जगदे समान भक्त राखीला तू तिचा मान राखीती तिचा मान तिच्या पुण्याई करून प्रभू पुंडलिक अवतारे पाहाही श्री पुंडलिक देवाच्या पाठीवर जन्मली ती चंद्रकला सुंदर जी होती उपवर आकोटला पिलात्रेच्या घरी दुसरे ते नारायण ज्यांचा प्रभू पुंडलिकावर भाव तिसरे ते विठ्ठलराव बंधू ढाकटे शोभले दुसरी बहीण सुभद्रा तिची सुंदर शोभे मुद्रा तिसरी बहीण शांता जाया गणेश खराटेचे पहा खंडू नाना झाले विधी तव आई मंजुळा कारभार पाही राधाकृष्ण भक्त व्यवस्थापक राही गोरेगावी दरबारात पुढे नारायण पातोंडाचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतचे अटपून त्याचे साचे कारभार घेतला हातात नारायणराव पातोंडचे शिक्षण चांदूर रेल्वेत झाले जाणं राजण्याचे ज्ञानदेव भानाजी पाटील सुजान त्यांनी ते पूर्ण केले एकदा पाटील गोरेगावास गेले पुंडलिक देवाच्या दर्शनात तवन ते नारायणाला गावी राजण्यास घेऊन आले शिक्षणासाठी म्हणून ज्ञानदेव पाटील ते भगवान मुंगसाजीचे भक्त सबल त्यांनी नारायणरावाला सहाय्य केले सकल केले शिक्षणासाठी शिक्षण आटपल्यावर नारायणराव संभाळी प्रभूचा दरबार प्रभू पुंडलिकास नेई दूर भक्त मेळी संत संमेलनाशी भक्त पुंडलिकाशी आमंत्रित संत मेळे गावी आयोजितील प्रभू पुंडलिकास नेऊन संयोजती संत कार्याचा शेती व्यवस्थापक व्यठ्ठलराव बंधू करती जान शेती खात्यात ते प्रवीण म्हणून या पत्नी नारायणराव पातोंडची लक्ष्मी मुलगी लक्ष्मण कळंबेची राहणारी बाबुळगावची त्यांचे मामी बहीण पहा नारायणराव पातोंडला अपत्य 5 पहा त्याचा कन्या शारदा अर्चना मुलगा शरद म्हणून मुकुंद विवेक पहा विठ्ठलराव पातोंडची कन्या पुत्र 2 त्याला संसार करून परमार्थाला जोडीला लाभत त्यास पहा देवकार्याला देवी योजना पूर्ण करून येता देवराना त्यात नाना मानवाचे कार्य नाना असते सोबतीला पहा श्री पुंडलिक देवाचे सेवेला सेवेकरी निरंतर राहती सेवेकरी सोबत करीत श्री बाबाला त्यांच्या जीवन कार्याला श्री बाबाच्या विधी अवस्था म्हणून त्याचा देह सांभाळण्याची आस्था दैवी योजनेतून सर्व व्यवस्था पहा भक्त पहा करती
त्यांच्या दैवी योजनेनुसार भक्त येती सेवे लागून सेवाकार्य आपले जीवन पहावेचती. त्या सद्भक्ताची नावे सांगता पहा यथाक्रमे. सेवा पुंडलिक देवाची करती नित्यनेमे ऐसे अनेक. प्रथम काशीनाथ हरिअप्पा कुपटकर कुरंखेडचा भक्तावर धामणगावापासून सेवेचा वर मागितला होता. त्याने पुढे हा विधेयी झाला. श्री बाबांनी आपल्यासारखा केला. धन्य धन्य भक्त झाला तो श्री पुंडलिक कुकरडा सरदार गोरेगावचा. दुसरा सेवेकरी पुंडलिकाचा. बाल्यावस्थेपासून श्री बाबाच्या सेवा करी खास. रामकृष्ण मुळे पडसोड्याचे सेवाकरी तिसरे पुंडलिकाचे जयाचे होते. सेवेशी बांधिले होते कंकण. अजाबराव डांगे पापळचे सेवाकरी श्री पुंडलिक बाबाचे. पुढे गृहस्थे होऊन नोकरीचे करती काम. काशीनाथ देशमुख वाकचे सेवाकरी श्री पुंडलिक देवाचे. 1951 पासून निष्ठावान. तसेच श्री संभा महाराज पुंडलिक देवाचे भक्त सहज. जे आधुनिक गोरख राज वैराग्यमूर्ती. जयाजी भगवान मुंगसाजी आज्ञेवर डोळे नाक शिरस्नाने केले दान. मुंगसाजी समाधिस्थ झाल्यापासून सेवाकरी श्री बाबाचे. देवीदास पाटील साखरे हेही बाबाचे सेवाकरी खरे. वाडेगाव जोंबाडीचे राहणारे निष्ठावंत नाना खडे महाराज सेवाकरी. पाणी भरे श्री देव पुंडलिक दरबारी. विदेही स्थिती बांधून अंतरी पुढे झाले समाधिस्थ. हरिभाऊ रायपुरे चिखलीचे देवाचे सेवाकरी साचे. दरबारी कृषी व्यवसायाचे सांभाळते काम. कंझरकर श्री रामबुवा श्री पुंडलिक देवाची करी सेवा. लोणी अरबचे इंगडे मारुतीबुवा सेवाकरी झाले. मारुती राजाराम विलायती पुंडलिक देवाचे सेवाकरी होते. कृपा मात्र ते तरनोडी गावी ते राहिले बांधुनी दरबार. पहा पागलदास महाराज देवगड शामराव महाराज. निळकंठ महाराज मुंगसाजी महाराज सेवाकरी पुंडलिक देवाचे. पांडुरंग मुंडे गोरेगावचे. चिरंजीव माधवराव वंजारी बुवाचे सेवाकरी देवाचे होते. निसेम भिकनराव बापू उमरेकर. तसेच जाबराव गुलाबत सरदार भंडारा जवा वस्तीकर. विष्णुपंत चोपडे ही किशन राऊत वटफळीचा सेवाकरी श्री बाबाचा. सदाशिव पाटील खरबडीचा सेवाकरी निष्काम. श्री देवा सक्षम ज्याचे निर्वाण गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ताला साधून तो सदाशिव पाटील सुजान सेवाकरी भाग्याचा. हिरासिंग कोमले अकोल्याचा सेवाकरी बाबाच्या. गोरेगावी दरबारी त्याचा 6 वर्ष सेवाकाळ. अंगतराव सानम गोरेगावचे. प्रभुदास बाबा पापळचे सेवाकरी होते देवाचे. त्यांच्या तरुण वयात लक्ष्मण मोहिते सांगलीचे. महादेव बोराडे पारशिंग्याचे देवाचे सेवाकरी साचे होते. वर्ष 2. भिवास बुवा गाजीपूरचे. प्रल्हादगिरी बुवा कंजऱ्याचे. लक्ष्मण कंटाळे वाटोड्याचे सेवाकरी होते दरबारात. वसुदेव मिस्त्री गव्हाणाचे. विश्वनाथ चौधरी पिंपळगावचे सेवाकारी जीवनाचे केले त्यांनी सार्थक. वसुदेव मिस्त्री सुतार. प्रल्हादगिरी गोसावी साचार. भ्रमती त्यांच्या निरंतर प्रचारार्थी. बंडू देशमुख कामरगावचे. नारायण बुराडे आंधळगावचे. राजाराम राहे हिवरायाचे सेवाकरी झाले. अभिमानदास सरदार. गंभीरदास बाळ सरदार. पांडुरंग दैवत सरदार सेवाकरी देवाचे. अजाबदास अभिमान सरदार. त्यांनी भजने रचली सुंदर. बाळ गंगाधर ते गाऊन प्रचार कार्य केले. गोरेगावचे प्रजापती घनश्याम परीट. शंकरराव तुकाराम पाटील गावंडे. आत्माराम सेवाकरी देवाचे साचे. केशव सरदार. दौलत सरदार. पांडुरंग किसन सरदार. रामभाऊ चिकटे. जगताप संपत साचार सेवाकरी देवाचे. मैनाबाई सरोदे नागोलीची. कामिना बुडी. मैना जाधव नागपूरची. देव दरबारी सेवेचे करीत होती काम. भानुदास मुरलीधर पाटक आणि नरेश संपत डोक श्री देवाचे सेवाकरी देक राहत होते दरबारी. गुलाब मोड खरबवाडीचे सेवक. जन्मदेवाचे. पुंडलिक देवाचे नश्वर देहाचा त्याग केला त्यांच्या मांडीवर.
रवी देशपांडे सज्जन बहुश्रुत होते देवाच्या दरबारात. त्यांनी श्री गुरु सेवाव्रत केले वर्ष 2. असो या बाबाचे असंख्य सेवाधारी, त्यांची न गिनती दरबारात त्यांची श्री गुरु सेवा केली 2 वर्ष. असे बाबांचे असंख्य सेवाधारी, त्याची गिनती न करी. कोण्या भावे कैसी सेवा करी कोण जाणेल. कोणी म्हणे पुंडलिक देव माझ्या सवंगडी, त्या सगळे खेडा खेडी भूक लागता दवडी भोजन आम्ही करू तसे. कोणी म्हणे पुंडलिक माझा मित्र, माझ्या विना न राहे क्षण मात्र, मी सांगे त्याचे सूत्र होते देवाचे. कोणी म्हणे देव माझा बंधू, त्याचा माझा रक्त संबंधू, मग कशाला त्याचा बंधू, ते माझ्या कुटुंबातले. अरे ह्या साऱ्या गोष्टी ज्ञानजन, जो भक्ती करी त्याची धन्य. भक्ती म्हणजे होणे अनन्य, दुजेपणाशी ठाव नसे. पहा त्याचे शरीर बंधना वाचूने असतो कसा आहे विश्वभरून. ते त्याचे स्वरूप ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाचे, हे अनुभवाले जाणून मग जावे त्यात मिळून. याशी म्हणावे अपरोक्ष ज्ञान वस्तुरूपी. अरे हे शक्य नाही प्रेमा वाचून. सद्गुरु व प्रेम असावे प्राणपणानं, जेथे सर्व समर्पित मी पण तेही नवरे. असे तेथे भक्ती, तेथे सद्गुरु कृपा शक्ती. उतरून होई मुक्ती मानवाची अशक्य ते शक्य होते. ज्याशी सद्गुरु कृपा मिळते, अमृत होऊन जाते त्याचे जीवन. जीव होता चिरंजीव, अमरपदाचा होई ठाव. सुख दुःखात निरवय होऊन टाके. कोणी म्हणे मी स्वप्न पाहिले, त्यास पुंडलिक देव मज दिसले. त्यांनी मज सांगितले भविष्य वर्तमान. अरे हे सर्व आहे खरे, ते देव प्रत्यक्ष मग काय करे. सर्व करणे त्याचे बरे आहे भक्तासाठी. अरे हे स्वप्नातील स्वप्न जाण, देव स्वप्न नाही करीती निर्माण. जगत भास स्वप्नातून जागरण करतो तो. सद्भक्ताचे सद्गुरूचे सर्व गोष्टी खऱ्या जाण. परमार्थ मार्गातील त्या आहे खुणा. जागृत स्वप्न सुषुप्तीत देवराना काय करती. असो कोणी भावाने भक्ती करी, कोणी कर्माने सेवा करी, कोणी ज्ञानाने स्वरूप जाणे श्री बाबाचे अव्यय. कोणी सेवा करी देहाने, कोणी ठाव घेई मनाने, कोणी दातम्य पावे ज्ञानाने स्वरूप होऊन, कोणी नाही. कोणी काही न करे काही, अंतरी निर्विकल्प होऊन राही. श्री बाबा तयाच्या ठाई सहज रूपे. कोणी बांधे त्याचे मंदिर, मूर्ती बसावे त्यात सुंदर. पूजा करून षोडशोपचार अंतर पावले तो सवी. कोणी देहाचे करी मंदिर, आसन करी हृदयांतर. चिन्मय मूर्ती करून साकार आराधना करी. कोणी मनच करी उन्मत चिंतक, आपल्या करी चिन्मय. येथे श्री बाबाच्या देवाचे करी दर्शन अविनाशी. माया म्हणजे मन, ते सद वस्तू करी आवरण. भेदबुद्धीस पासून संकल्प विकल्प विवारी. ते मनाची विलय गेले, ते सद्वस्तू होऊन ठेले. तेथे सर्व साधन भले झाले सिद्ध रूप. मनाला संस्काराचे वडन, जेथे संस्कार तसे मन. म्हणून मन होण्या उन्मन. संस्कार विमोचन व्हावे, संस्कारोपादित चेतना. त्यात मनाची म्हणना. संस्कार जडता शुद्ध चेतना राहते ब्रह्मरूप. ही शुद्ध चेतना म्हणजे योग माया, जी सद्गुरूची शक्ती जाया. शंभू तेथे अंबिका जया, म्हणती ज्ञान देवे. योग माया श्री सद्गुरू आधीन, मायाच्या आधीन जीव जाण. सद्गुरूचे योग माया करून संस्कार नाश पावती. म्हणून व्हावे सद्गुरू आधीन, तेथे अर्पावे आपुले मन. मग श्री सद्गुरूच्या कृपाधन ओळखा पा. श्री सद्गुरू तयाचे मन, मग घेई पा आकर्षण. जीव संस्काराचे करू विमोचन, मोक्षपदी बसावे पा. म्हणून सद्गुरूचे धरावे चरण, तनु मनु जीवे करावे सेवन. मन अर्पिता मग सौधर्म स्वरूप अनुभवाचे. म्हणून
श्री सद्गुरूचे महत्त्व. सद्गुरू सोय आत्मतत्व. ते मन मिळता अविभक्त भक्त होते. भक्त म्हणजे ते अविभक्त. जो देवास नाही विभक्त, विभक्त नाही तोची मुक्त होता. उपाधीतून संसार उपाधी तुटणारा, जन्ममरणाचा संसार खुटण्याला मनाची अर्पावे सद्गुरूला. जो शाश्वत पुरुष मनाचा संसार भरला, बडे बडे परमार्थ केला, तो सर्वांची वाया गेला. मन पाहिजे परमार्थ तर सद्गुरू जवळ आहे. शरीर मन पण मन जाते दूरवर. त्याचा सतसंग म्हणाल जर तरी ते खोटे. पाषाणाजवळी जीवन परिपाषाण. पाण्याविना बहिरंग जरी जवळीक जाणं, अंतरंगी कोरडा तो तरी संता जवळ गेला. परी मनी संसार भरला, मग तो संसारिक वस्तूला मागे संताजवळ. परमार्थ सदवस्तूसाठी ज्यांनी जन्मोजन्मी आटी जीव व्याकुळ, त्यासाठी विरक्ती म्हणावी त्यास. एका सदवस्तू वाचून न घे जयाचे मन, तो सद्गुरू जवळी जाऊन सद्वस्तू मागी. श्री सद्गुरू आत्मवस्तू सोय. आत्मकांक्षित घेत आकर्षून, मग सोयेचा वस्तुदान त्याचे कडून होई. तसेच सद्गुरू सेवा. जन्मजन्मी जो करीता आला दैवी प्राणी संप्रात अवतारी, मग त्यास बोलवून निवडी त्यास. ऐसे निवडलेले जन जे सद्गुरूचे शिष्य जाण, मग त्याचे तन मनधन सद्गुरूची आरती वहस. शिष्यमंडळी सद्गुरूचे 12 जणाचे साचे, मग ते सद्गुरू कार्याचे करती वहन. असो भक्तीचे ऐसे वर्म चुके कर्म, व्यथाची होई धर्म. मायाची मनाचा कर्म, धर्माचा अहंकार. पूजाविधीचे अवडंबर, यज्ञ यागादिकाचे हुकार. व्यर्थ होती मनाने करता परमार्थ साधन, उपाय होई जाण. म्हणून आपले मन सद्गुरूचरणी अर्पावे. श्री सद्गुरूचे आज्ञापालन हेच साधनाचे साधन. हे साधन करता मन श्रीचरणी विसावे. श्री सद्गुरू प्रेमे करावे मनापासून, मग कृपा करुणी भावबंधनातून सोडविता ते. श्री सद्गुरू चिंता भरावे, सदा सद्गुरू डोळा दिसावे. सद्गुरू विना मन व्हावे पहा उदास. श्री सद्गुरूचे जया चिंतन, श्री सद्गुरू देती त्यास ज्ञान मिळता स्वरूप जाण. अनुभवा येई हृदयांतरी सद्गुरू निर्माण. निरंकारी रिघावे ज्ञान मात्र सद्गुरू अंतरी, तोची ज्ञानाची स्फुरणा करी. ज्ञानोन्मेष होता जीव भारी, मनासहित ऐसे मरण साधता. जीव अमृता होई तत्वता, मानव जीवनाची सार्थकता. साधे सहज ऐसे आहे साध्य साधन, जन्ममरणातून होण्या निर्वाण. मुक्ती भावबंधनातून होण्यासाठी मोक्ष करती म्हणजे मुक्ती, त्यासाठी पाहिजे भक्ती. भक्ती म्हणजे परमानुरक्ती, सद्गुरू ठाई पा. श्री सद्गुरू पुंडलिक प्रेमरूपे, प्रेमाची परमार्थे स्वरूपे. शुद्ध प्रेमापोटी अनुप आत्मानुभवी व्हावे संपन्न, मग होई पा धन्य धन्य सकल जीवन. हे सर्व साधनाचे साधन, आत्मानुभवी होणे संपन्न. मग स्वयं आपुले आपण सोयाशी व्हावे त्यासाठी प्रेमविना नाही साधन. प्रेमापोटी जन्मे ज्ञान मिळता आत्मसमाधान. पावे जीव दुःखी प्रेम धरावा सद्गुरूचा, जो आत्मरूपी मूळचा. जो पुतळा ज्ञानाचा अंतरात्मा स्वयं. इत श्री पुंडलिका बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुप बाबा धांडे निमित्त करून, श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेती लिहून. 20वा अध्याय गोड हा. इत श्री सद्गुरू पुंडलिकार्पणमस्तु. ओम शांती 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 शांती.